विठोबा रखुमाई ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पापनासे दरुशने काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे, पापनासे दरुशने. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे, पापनासे दरुश. सेवेसाठी घेतला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी भगवंताचा देवाचा पत्ता सांगितलेला आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी, आजच्या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त जाणून घेऊ आणि मग निर्धारित समय सीमेमध्ये या अभंगाचं काहीच चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव सुरू आहे, गेली 50 वर्ष हा नाममहोत्सव अव्याहतपणे सुरू आहे. अवघड गोष्ट आहे. लोक आरंभशूर असतात. एखादा नाममहोत्सव एवढा दीर्घ कालपर्यंत टिकवणं अत्यंत कठीण आहे. आणि त्यातल्या त्यात एवढ्या दुर्गम भागामध्ये, जिथं आज सुद्धा डांबरी रस्ता नाही, अशा भागामध्ये 50 वर्षापूर्वी काय असेल? आपले पितृचरण ज्यावेळेस तिथे आले त्यावेळेस येण्याची तरी सोय असेल का? बैलगाडी तरी नीट रस्ता असेल का? नाही, बैलगाडी सुद्धा एक चाक खाली एक चाक वर, सरळ रस्ता सुद्धा जिथे नाही, अशा भागामध्ये आणि निस्वार्थ बुद्धीने या महात्म्यांनी काम केलं. आज आपण फक्त आयत्या पिठावर रेघाट ओढतोय. या महात्म्यांनी कष्टाने, निर्हेतुकपणानं, निष्काम बुद्धीनं जी वारकरी संप्रदायाची वाढ केली, विस्तार केला, वारकरी संप्रदाय मुरवला, फार मोठं कार्य आहे. आणि तुमचे पितृचरण म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की एवढ्या दुर्गम भागामध्ये, एवढ्या जिथं आपल्याला समोर लोक असल्याशिवाय बोलता येत नाही, तर 29 घरं आज आहेत. त्या काळी किती घरं असतील? 4, 5, 10 घरं असतील. मोजून म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्याची घरं. आणि अशा लोकांना परमार्थामध्ये प्रवृत्त करणं अवघड गोष्ट आहे. आणि आपल्या पितृचरणाने हे कार्य केलं, हे फार मोठी महनीय गोष्ट आहे. किंबहुना वारकरी संप्रदाय खरा टिकून ह्या अशा सप्ताहांमुळे टिकून आहे. शहरामध्ये जर गेला तुम्ही, आता तुम्हाला अनुभव असेल सगळीकडे, तर नाम सप्ताहामध्ये इतकी काठिण्य झालंय की विचारायची सोय नाही. संप्रदायपूर्वकता बहुतांश ठिकाणी राहिली नाही आहे. संप्रदायाला धरून गोष्टी होत नाहीत. सगळीकडे प्रदूषण निर्माण झालं आहे. नुसतं ख्या ख्या खू खू खे खे, रडवणं हसवणं ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. खरी भक्ती म्हणजे काय, खरं तत्वज्ञान म्हणजे काय, खरी उपासना म्हणजे काय, याचा विचार सांगणं दुरापास्त झालंय.
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे तत्वज्ञान सांगितलं जात नाही त्याप्रमाणे कीर्तनामध्ये बहिरंगता सुद्धा फार मोठी वाढलेली आहे. चाली बहिरंग, मृदंग वाजवणं बहिरंग. आता ते वाद्याचं नाव घेत नाही मी इथं, ते घेणं योग्य पण नाही आहे. हा मृदंग वाजवतोय का ते वाद्य वाजवतोय असा प्रश्न निर्माण होतो. चाली म्हणताना इतक्या विचित्रच आता आपण आहात त्यामुळे आनंद आहे. तर चाली ऐकताना सुद्धा कानावर अत्याचार होतात. आणि कीर्तनाचं स्थान आहे, माझा स्वभाव नाही आहे, बोलताही येत नाही, त्याला तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात ना, अशी अवस्था होते. पण खरी शुद्धता आपण टिकून ठेवलेली आहे. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण नामदेव महाराज या गावामध्ये नेहमी येत असतात आणि त्यांनी आपल्या पितृचरणांची परंपरा चालू ठेवलेली आहे. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा अशी परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. त्यांचे चिरंजीव आमचे हरिभक्तीपरायण विवेक महाराज ते सुद्धा यामध्ये प्रवृत्त आहे. आणि असं वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं कार्य या गावामध्ये होतं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा नाममहोत्सव आहे. आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळे नाही म्हणायचा विषयच नाही. काही लोकांना मला नाही म्हणताच येत नाही. अशामधले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण नामदेव महाराज त्यांनी सांगितलं की असा असा सप्ताह म्हणलं येतो, काही विषय नाही. आणि त्यामुळे आजच्या या कीर्तनाच्या सेवेमध्ये प्रवृत्त झालेलो आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अभंग तुकोबबारायांचा असून या अभंगामध्ये तुकोबबारायांनी भगवंताचा पत्ता सांगितलेला आहे. मानवी जीवनाचा जर विचार करायला गेलो तर मानवी जीवनाची कृतकृत्यता, मानवी जीवनाची परिपूर्णता कशात आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या बुद्धीने मानवी जीवनाच्या परिपूर्णतेचा, मानवी जीवनाच्या कृतार्थतेचा विचार आपण आपल्या बुद्धीने करू शकत नाही. त्याचं कारण आपली बुद्धी फार मर्यादित आहे, आपली शक्ती फार मर्यादित आहे. आणि मर्यादित बुद्धीला, मर्यादित शक्तीला आपल्या जीवनाची कृतकृत्यता कशात आहे हे सांगण्याचं सामर्थ्य नाही आहे. आपली बुद्धी किती मर्यादित आहे तर आपल्या मागे कोण उभं आहे आपल्याला दिसत नाही, एवढी आपली बुद्धी मर्यादित आहे. मग एवढ्या मर्यादित बुद्धीच्या माध्यमातून आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे आपण ठरवू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनी, आपापल्या संस्कारानुगुण आपल्या जीवनाची कृतकृत्यता, सार्थकता ठरवत असतो. बहुतांश लोक आपल्या जीवनाची सार्थकता, कृतकृत्यता कशात आहे समजतात. तर माझं अनुभव असा आहे, माझं निरीक्षण असं आहे की आपलं स्वतःचं घर बांधलं की आपल्या जीवनाची सार्थकता झाली. कशावरून असं तर तुम्ही आता सर्वे करा, उद्यापासून केला नसला तर ठीक आहे करा. घरांची नावं बघा. तर घरांना जी नावं दिली जातात ती जास्तीत जास्त घरांची नावं काय असतात माहिती आहे? श्रमसाफल्य. माझ्या जीवनामध्ये मी कष्ट केले, माझ्या जीवनामध्ये मी परिश्रम जो केला त्या परिश्रमाची सफलता, साफल्य कशात आहे? हे घर बांधलं ह्याच्यामध्ये माझ्या जीवनाची सफलता आहे. पण वस्तुस्थितीने तसं नाही आहे. म्हणजे घर बांधण्यामध्ये आपल्या जीवनाची सफलता नाही, आपल्या बुद्धीने आपण हे ठरवून चालणाराही नाही. म्हणून मानवी जीवनाची सफलता कशात आहे, मानवी जीवनाची परिपूर्णता कशात आहे, मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे याचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला संतांचा, वेदाचा, श्रुतीचा, स्मृतीचा आधार घेतला पाहिजे. श्रुती, स्मृती, संत आपल्या जीवनाची सार्थकता कशात सांगतात त्याचा आपण विचार करायला पाहिजे. संत कशात सांगतात आपल्या जीवनाची सार्थकता? जगद्गुरु तुकोबबाराय सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मानवी जीवनाची खरी परिपूर्णता, मानवी जीवनाची सार्थकता कशात असेल तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक कशात? विठ्ठलची एक देखलिया. त्या विठ्ठलेशाला बघण्यामध्ये मानवी जीवनाची सार्थकता आहे. आता या ठिकाणी देखलिया या शब्दाचा अर्थ बघणं असा मर्यादित नाही आहे, कारण की पुढे अभंगाचं चिंतन करणार आपल्या लक्षात येईल. विठ्ठलाला बघितलं की जन्माची सार्थकता आहे असा ह्याच्यातला भाव नाही आहे. त्याच्या पुढचा भाव असा आहे की विठ्ठलेशाला अनुभवलं पाहिजे. थोडंसं इंग्रजीचा आधार घेतो, कारण की शुद्ध मराठीमध्ये बोलल्यानंतर हल्ली लोकांना कळत नाही, त्यामुळे नाईलाजाने इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. विठ्ठलेशाला बघितल्यानंतर नाम, विठ्ठलेशाचा अनुभव घेतल्यानंतर नाम. यू हॅव टू एक्सपिरियन्स. विठ्ठलाचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. मग विठ्ठलाचा एक्सपिरियन्स, आता साखर बघणं वेगळं आणि साखरेचा अनुभव घेणं वेगळं. त्याप्रमाणे विठ्ठलेशाला बघणं वेगळं आणि विठ्ठलेशाचा अनुभव घेणं वेगळं. म्हणून मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे? विठ्ठलाला अनुभवण्यात आहे. देवाचा एक्सपिरियन्स करण्यामध्ये मानवी जीवनाची सार्थकता आहे. ठीक आहे, एवढं कळलं आम्हाला. मग आमच्या जीवनाची सार्थकता जर देवाचा अनुभव घेण्यामध्ये आमच्या जीवनाची सार्थकता आहे, तर आम्हाला देवाचा अनुभव कुठे मिळेल हे कळलं पाहिजे. देव आम्हाला कुठे भेटेल हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे देवाचा पत्ता कळला पाहिजे. आता मला सांगितलं महाराजांनी की या हे होते सोबत म्हणून बरं झालं, आमचे इंगळे साहेब होते आणि हे होते म्हणून बरं झालं. पण हे जर माझ्यासोबत दोघं नसते तर मी त्यांना काय म्हटलं असतं, लोकेशन द्या. कशाचं लोकेशन? गावाचं लोकेशन द्या, म्हणजे या गावाला मी बरोबर येऊ शकतो. त्याप्रमाणे विठ्ठलाला अनुभवण्यामध्ये जीवनाची सार्थकता असेल तर आपल्याला काय कळलं पाहिजे? विठ्ठलाचं लोकेशन कळलं पाहिजे. देव कुठे आहे हे कळलं पाहिजे. म्हणून मानवी जीवनाची सार्थकता विठ्ठलेशाच्या देवाच्या अनुभवण्यामध्ये. आणि तो जर देव अनुभवायचा असेल तर देवाचं स्थान काय, देव आहे कुठे, देवाचा अनुभव कुठे मिळतो, देवाचं लोकेशन काय हे कळलं पाहिजे. आणि असं जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना, जीवनाची सार्थकता सांगत असताना, एक साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे येतो आणि तो साधक येऊन जगद्गुरु तुकोबारायांना विचारतो की तुम्ही सांगितलेलं मला कळालं. काय कळालं? मानवी जीवनाची परिपूर्णता विठ्ठलेशाच्या अनुभवण्यामध्ये. मग मला तुम्ही त्या विठ्ठलेशाचा पत्ता सांगा. विठ्ठलेश राहतो कुठे, विठ्ठलेशाचा मला अनुभव कुठे मिळेल, असा प्रश्न जेव्हा तो साधक जगद्गुरु तुकोबारायांना विचारतो तेव्हा त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. देव तया जवळी असे पापनाशे दर्शने पापनाशे देवतया जवळी असे पाप नासे दरोषणे पाप नासे दरोषणे पाप नासे दरोषणे पापनासे दरोषणे. जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवंताचा, देवाचा, विठ्ठलेशाचा पत्ता सांगतायत. कुठे राहतो देव? देव तया जवळी असे. देव त्याच्या जवळ आहे. त्याच्या जवळ म्हणजे कोणाजवळ? पापनासे दर्शने.
ज्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते तिथे देव राहतो. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. काही गोष्टींचं दर्शन घेतल्यानंतर पुण्य लागतं. ज्याप्रमाणे भगवंताचं देवाचं आपण दर्शन घेतो, देवाचं दर्शन घेतल्यानंतर काय होतं, आपल्याला पुण्य लागतं. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या दर्शनाने पुण्य नष्ट होतं, आणि जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या दर्शनानं पाप लागतं, आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते. दर्शनाने पाप लागतं कसं काय? केल्याने पाप लागतं, ठीक आहे. एखाद्याने पाप चुकीची गोष्ट केली तर पाप लागतं, हे ठीक आहे. पण चुकीची गोष्ट बघितल्यानंतर पाप लागतं, हो. त्याच्याकरता थोडंसं आपल्याला महाभारतामध्ये डोकावलं पाहिजे. महाभारतामध्ये जेवढा भगवान श्रीकृष्ण महत्वाचा आहे, जेवढा धनंजय अर्जुन महत्वाचा आहे, तेवढंच महत्व कोणाला असेल तर भीष्म पितामहांना आहे. त्या भीष्म पितामहांच्या चरित्राचा आपण विचार केला पाहिजे. भीष्म पितामहांच्या मृत्यूचा आपण विचार केला पाहिजे. भीष्म पितामह ज्या वेळेला त्या समरांगणामध्ये मृत्यू त्यांना प्राप्त झाला, त्यांचा मृत्यू कसा झालेला आहे? ICU मध्ये का कुठे कॉटवर नाही. भीष्म पितामहांचा मृत्यू झालाय शरपंजरी. शरपंजरी म्हणजे काय की कॉट आहे, तो कॉट, ती शय्या बाणांची. त्या बाणांच्या शय्येवरती भीष्म पितामह झोपले, आणि त्या बाणांच्या शय्येवरती भीष्म पितामहांचा मृत्यू आहे. किती त्रास होत असेल विचार करा. साधं इंजेक्शन जर आपल्याला टोचलं तर आपले पितर आपल्याला आठवतात. भीष्म पितामहांच्या अंग प्रत्यंगाला बाण टोचत होते, किती त्रास होत असेल विचार करा. आणि भीष्म पितामहांसारखा थोर माणूस नाहीये, किती श्रेष्ठ आहे. तर भीष्म पितामहांच्या 2 व्रतांचा विचार करा. पहिलं व्रत आहे ब्रह्मचर्य व्रत. तर ब्रह्मचारी फक्त म्हणणं सोपं आहे, वागणं फार अवघड आहे. अनेक महात्मे आपण बघितले, आपले मोहनराजे असतील, आमचे सावकारबा आहेत मोहनराजे, आपले परमपूज्य आनंदाश्रम स्वामी असतील, ही महात्मे आहेत. ब्रह्मचारी संन्यासी महात्मे आहेत. पण ब्रह्मचारी राहणं सोपं नाही. अविवाहित राहणं वेगळं आणि ब्रह्मचारी राहणं वेगळं. ब्रह्मचारी म्हणजे ज्याच्या मनाला सुद्धा विषयाचा स्पर्श झाला नाही त्याचं नाव ब्रह्मचारी. आणि असं ब्रह्मचर्याचं कठीण व्रत ज्यांनी परिपालन केलेलं आहे, जन्मभर खरं बोललेलं आहे. खरं बोलणं सोपं नाहीये. खरं बोलणं हे अत्यंत अवघड आहे. मौली ज्ञानोबा स्वतः सांगतायत, माझ्याकडनं या भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका माझ्या मुखारविंदातनं का अभिव्यक्त झाली? तर मौली ज्ञानोबा सांगतायत, माझी या सत्यवादाचेत वाचा केले बहुत कल्प म्हणून गीतेचे महाद्वीप पातलो आम्ही. म्हणजे मौली ज्ञानोबा सुद्धा त्या सत्यधूततेचा विचार सांगतायत. भीष्म पितामह आयुष्यभर सत्य बोललेले आहेत. किती सत्य बोललेत? प्रतिज्ञा या शब्दाचा जर उच्चार केला तर आपल्याला कोणाचं नाव आठवतं? भीष्म प्रतिज्ञा. म्हणजे ज्या माणसाने आयुष्यभर सत्य बोलण्याचं व्रत परिपालन केलंय, ज्यांनी ब्रह्मचर्याचं व्रत परिपालन केलंय, अशा महात्म्याचा मृत्यू कुठे झालाय? शरपंजरी झालाय. प्रश्न असा आहे की माणूस जन्मभर चांगला वागला का वाईट वागला हे कशावरून ओळखायचं? त्याला मरण जर धड आलं ना तर तो जन्मभर चांगला वागला असं समजायचं. त्याला जर मृत्यू समयी त्रास झाला तर त्याच्याकडनं ज्ञात अज्ञातत्वानं काहीतरी पाप झालेलं आहे असं निश्चित समजा. आणि ज्या वेळेला किती भीष्म पितामहांचा अधिकार लक्षात घ्या. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेचं सृजन कोणाकरता झालंय? अर्जुनाकरता झाले. त्याप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा जो जन्म आहे तो कोणाकरताय? भीष्म पितामहांकरताय. आणि ज्या वेळेला ते शरपंजरी पडलेले आहेत, त्या शरपंजरी पडल्यानंतर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या समोर आले आहेत. भगवंताला भीष्म पितामहांनी प्रश्न विचारलाय, देवा मी माझ्या जन्मात कधीही पाप केलेलं नाहीये,
मी पाप केलं नाही जाऊ द्या, माझ्या मनाला सुद्धा पापाचा स्पर्श झालेला नाहीये आणि एवढा मी निष्पाप, म्हणजे पाप केलं नाही, माझ्या मनाला पापाचा स्पर्श झाला नाही, अशी माझी जन्म गेला असताना शरपंजरी मृत्यूच्या समयी हा त्रास मला का भोगायला लागतोय असा प्रश्न ज्या वेळेला भीष्म पितामहांनी भगवान श्रीकृष्णाला केला तेव्हा भगवान सांगतोय मी पाप केलेलं नाहीये पण पाप बघितलंय. ज्या वेळेला माता द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला ते वस्त्रहरण थांबवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे होतं आणि ते वस्त्रहरण थांबवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असताना सुद्धा समोर पाप घडत होता आणि ते तुम्ही बघत होता, त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे पाप बघितल्याचा हा परिणाम आहे. आपण पाप क्षणाक्षणाला करतोय, काय होणार आहे विचारच केलेला बरा. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या दर्शनानं पाप लागतं, पण हे काही महात्म्य असे की ज्यांच्या दर्शनाने पापाची निवृत्ती होते. म्हणून देव कुठे राहतो तर महाराज सांगतायत पाप नासे, ज्यांच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते, ज्याच्या दर्शनानं पाप नष्ट होतं, अशा महात्म्या जवळ देव राहतो. मग पत्ता काय देवाचा पंढरपुरात पत्ता नाहीये. देवाचा पत्ता कुठे? ज्या महात्म्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते त्या महात्म्याजवळ देवाचा पत्ता आहे. पंढरीला आहे नाही असं म्हणण्याचं तात्पर्य नाहीये, परंतु तो फक्त दर्शन घेण्याकरता तिथे आहे, अनुभवण्याकरता यांच्या जवळ आहे. म्हणजे दर्शन घेणं हा वेगळा विभाग आहे आणि भगवंताचा अनुभव घेणं हा वेगळा विषय आहे. म्हणून भगवंताचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ज्यांच्या दर्शनानं पाप निवृत्त होतं अशाच माणसांजवळ जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या भगवंताचा अनुभव घेता येईल. पत्ता सांगितला, कोणी सांगितला? तुकोबारायांनी सांगितला. कोणाला सांगितला? ज्या साधकांनी तुकोबारायांना भगवंताचा पत्ता विचारलाय त्याला. साधक म्हणाला मला पत्ता कळाला नाही. का कळाला नाही? तर त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती एक 10 किलोचं ओझ आहे आणि 10 किलोचं ओझ ज्या वेळेला आपल्या डोक्यावरून आपण उतरवतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं का नाही माझ्या डोक्यावरती 10 किलोचं ओझ होतं आणि ते आता उतरवलं आहे असं आपल्या लक्षात येतं. त्याप्रमाणे मी एखाद्या महात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर माझ्या पापाची निवृत्ती झाली असं काय आपल्याला अनुभवता येतं का? देवाचं दर्शन घेतल्यानंतर पुण्य प्राप्त झालं तेही अनुभवता येत नाही आणि महात्म्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती झाली हेही अनुभवता येत नाही. म्हणजे अनुभवता येत नाही असा पत्ता तुकोबाराने सांगितला. आता नामदेव महाराजांचा अभ्यास मोठा आहे त्यांना सांगतो प्रत्यक्ष प्रमाणाच्या विचारामध्ये पाप आणि पुण्य यांचं आपल्याला प्रत्यक्ष होत नाही. त्याचं कारण पाप पुण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष योग्यता नाही आहे. मौली हे अवघड झालं. मौली फार सोपं सांगतात पाप पुण्य आशेखे परी जवळी असं तू न देखे. पाप पुण्य आपल्या अंतःकरणात आहेत पण पाप पुण्य आपल्याला दिसत नाहीत. मग तुकोबाराय सांगतात की ज्याचं दर्शन घेतल्यानंतर पाप निवृत्त होतं तिथे देव राहतो. साधक म्हणतो पाप लागलेलेही कळत नाही, पाप निवृत्तही झालेलं कळत नाही, मग दर्शनानं पाप निवृत्त झालं हे मला कळणार कसं? म्हणून तो साधक जगद्गुरु तुकोबारायांना सांगतोय की तुम्ही मला जो भगवंताचा पत्ता सांगितला तो मला कळाला नाही. संत हे मातृहृदयाचे असतात. एका दृष्टांतानं नाही कळलं की दुसरा दृष्टांत सांगतात. माऊली ज्ञानोबारायांची तीच अवस्था. आपण आता हे तुम्ही शिकवण्याचं काम करता, मृदंग शिकवण्याचं. जर मुलाला 10 वेळा सांगून जर वाजवता आलं नाही तर तुम्हाला राग येतो का नाही? येतो. आपण माऊलींसारखे नाही, माऊली हे वेगळे आहेत. 10 जरी सांगितलं तरी माऊलींना राग येत नाही. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचं उदाहरण सांगतो. गुरुवर्य महाराज जमदग्नीचा अवतार, अत्यंत राग, अजिबात त्यांना चुकीचं चालायचं नाही. मृदंग जर थोडा उतरला की त्याला मूर्ख म्हटल्याशिवाय चालायचंच नाही. इतकं गुरुवर्य महाराजांचा स्वभाव कडक. पण पाठामध्ये जर एखादा प्रश्न 10 वेळा विचारला तरी तीर्थरूप गुरुवर्य महाराज कधीच रागवायचे नाही. हेच संतांचं सद्गुरूंचं लक्षण आहे. तुकोबारायाने तो साधक सांगतो तुम्ही मला पत्ता सांगितला पण तो मला पत्ता कळाला नाही.
तेव्हा मला अजून दुसऱ्या पद्धतीने हा पत्ता समजून सांगा, असं साधक जेव्हा तुकोबारांना विचारतो तेव्हा तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात त्या भगवंताचा पत्ता पुन्हा सांगा. ऐसा ज्याचा अनुभव, 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 ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, विश्वदेव सत्यात्मे, देव सत्यात्मे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. ऐसा जाता, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता, ऐसा जाता अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, देवतया जवळी, देवतया जवळी आसे, देवतया जवळी, देवतया जवळी असे, विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, देवतया जवळी, देवतया जवळी, देवतया जवळी. पुन्हा दुसऱ्या पद्धतीने महाराज सांगतायत देवाचा पत्ता. कुठे देव राहतो? महाराज सांगतायत ऐसा ज्याचा अनुभव. काय अनुभव? विश्वदेव सत्यत्वे. ज्याचा अनुभव काय आहे त्याला महत्व आहे. अनुभवाला महत्व नाहीये. औरस म्हणजे स्वतःचा अनुभव असला पाहिजे. परमार्थामध्ये जर अनुभवाला महत्व नसतं तर ऐसे ज्याचे प्रवचन, ऐसे ज्याचे कीर्तन, ऐसे ज्याचे व्याख्यान नाही. ऐसा ज्याचा अनुभव. आणि एक खरी गोष्ट सांगू का, म्हणजे इतकं वेळ खोटं बोललो नाही बरं का, सगळं खरंच आहे. कीर्तन कोणी करावं? ज्याला अनुभव आलाय ना त्यांनी करावं. माझाही कीर्तन करण्याचा अधिकार नाही. तुम्ही का करता? मला अनुभव यावा याच्याकरता कीर्तन करतोय. अनुभव आला म्हणून करत नाही. मग खरं कीर्तन कोणाचं आहे? ज्याला अनुभव आलाय त्याला. संत अनुभवाने बोलतात. सेवितो हारस वाटितो अनेका, वाटितो अनेका. यारे होऊ नका रान भरी, ध्यारे होऊ नका रान भरी, रान भरी.
विठेवरी जाची पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान पाऊले समान जेवितो हरच वाटितो आणि का वाटितो आणि का सेवितो हरस वाटितो आणि का वाटितो आणि का जेवितो हरच वाटितो आणि का वाटितो आणि का सेवितो हरस वाटितो आणि का वाटितो आणि का घरे होऊ नका रानभरी घरे होऊ नका रानभरी विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान पाऊले समान यारे होऊ नका रानभरी रानभरी यारे होऊ नका रानभरी रानभरी विठेवरी जाची पाऊले समान पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान पाऊले समान म्हणून सेवितो हारस वाटितो आणि का घ्या रे होऊन कारान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. महाराज सांगतात की जो रस आहे जो ब्रह्मरस आहे त्याचं पहिल्यांदा मी सेवन करतो आणि मग लोकांना सांगतो. त्याप्रमाणे अनुभव हा महत्वाचा. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव. कोणता अनुभव? विश्वदेव सत्यत्वे. विश्व हे देव रूपाने सत्य असा ज्याचा अनुभव आहे. थोडासा विषय कठीण आहे, परंतु कठीण असला तरी सांगितल्याशिवाय अभंगाचा अर्थ पूर्ण होणार नाही, म्हणून सांगणं क्रमप्राप्त आहे. आता एक असा प्रश्न आहे की तुम्हाला जग खरं वाटतं का खोटं वाटतं? काय दीपक महाराज? खरं वाटतं. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जग कसं आहे? खरं आहे. मग तुकोबाराय काय सांगतात? ज्याला जग खरं वाटतं, विश्वनाम जग, ज्याला जग खरं वाटतं त्याच्या जवळ देव असतो. मग आपल्या सगळ्यांना जग कसं वाटतंय? खरं वाटतंय. मग सगळ्या आपल्या जवळ देव आहे का? नाहीये. त्यातला थोडासा भाव असा आहे, विश्व सत्य वाटणं वेगळं आणि विश्व देव रूपाने सत्य वाटणं वेगळं. आपल्याला विश्व हे विश्वरूपानं सत्य वाटतं, विश्व हे देव रूपाने आपल्याला सत्य वाटत नाही. मग विश्व ज्याला देव रूपाने सत्य वाटतं असा ज्याचा अनुभव आहे, देव तया जवळी असे, देव त्याच्या जवळ आहे. हा तरी पत्ता समजला का? त्याला समजला नाही. त्याचं कारण विश्व हे देव रूपाने सत्य आहे असा ज्याचा अनुभव आहे त्याचा अनुभव आपल्याला कळत नाही. कोणाचा अनुभव काय हे कळणार नाही. आता मी जर गुळ खाल्ला तर गुळ मला गोड लागला का कडू लागला याचा तुम्हाला अनुभव येतो का मला अनुभव येतो? जो खातो त्याला अनुभव येतो. मग विश्व देवरूपाने सत्य अनुभव त्याला आहे का मला आहे? त्याला आहे. मग त्याचा अनुभव मला कळणार कसा? आणि गंमत अशी आहे की ज्याला तो अनुभव येतो तो मला अनुभव आला असं सांगत नाही, आणि जे सांगतात त्याला अनुभव आलेला नसतो. फार सुंदर सांगितलं. हरी बोल बोल हरी बोल बोलणे बोल बोलणे बोले जागे बाहेर आतनी गेले बाहेर आतनी देणे कैसे घरात घरकुल केले कैसे घरात घरकुल केले गेलो अंधार ना उजडले गा गेलो अंधार ना उजडले
जागे बाहेरात निजेले तैसे घरात घरकुल केले नेणू अंधार ना उजळले गा. ज्याला अनुभव आला तो बोलत नाही आणि जो बोलतो त्याला अनुभव आलेला नसतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी जो पत्ता सांगितला, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने, हाही पत्ता त्या साधकाला कळालेला नाही. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजायचं कारण काय, झालेला नाही म्हणून समजायचं. आपण एखाद्याला म्हणतो की मी तुला माझा भाऊ समजतो, म्हणजे काय तू माझा भाऊ नाहीयेस. उद्या वाटणीची वेळ आल्यानंतर मला हिस्सा मागायला यायचं नाही म्हणून भाऊ समजतो. त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ झालेला नाही तरी सुद्धा झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करून आणि उर्वरित समय सीमेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून ही सेवा आपण पूर्ण करू. तो बार कुमाई विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 जय जय विठोबार कुमाई. हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. ऐसा ज्याचा अनुभव, 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 विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव
देवतया जवळी असे देवतया जवळी पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने असे देवतया जवळी असे पापणाचे दर्शन पापणाचे दर्शन देवतया जवळी असे देवतया जवळी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरे विठ्ठल तुकाराम विठोबार कुमार विठोबार कुमार देव राहतो कुठे तर महाराज सांगतायत देवतया जवळी असे पापनासे दर्शने अजून कुठे राहतो ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे या दोन्ही प्रकाराने सांगितलेला पत्ता त्या साधकाला कळाला नाही तेव्हा त्या साधकाला जगद्गुरु तुकोबारायत भगवंताचा पत्ता तिसऱ्या प्रकारानं तिसऱ्या चरणात काम क्रोधा नाही चाली 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 बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी असे देवतया जवळी असे बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया दवरी आते देवतया दवरी आते काम क्रोधा नाही चाली 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 बुद्धी झाली समता देवतया जवळी बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी आते देवतया जवळी आते त्या साधकाला जगद्गुरु तुकोबारायत त्याला समजण्यासारखा पत्ता सांगतायत महाराज सांगतायत कुठे देव राहतो तर सांगतायत काम क्रोधा नाही चाली देवतया जवळी असे वा. भूती झाली समता देवतया जवळी असे ज्याच्यावर कामही चाली करू शकत नाही आणि क्रोधही चाली करू शकत नाही देव तिथे आहे
कामाला चाली न करून देण्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. जिथे वैराग्याचा महामेरुमणी भगवान शंकर, त्याच्यावर सुद्धा कामदेव चाली करू शकतो, तर अबकीच झाड की पत्ती असं सांगतात. त्या शरयू नदीची आणि गंगा नदीचा संगम आहे. आणि या शरयू गंगेच्या संगमावर तिथे सिद्धाश्रम नावाचं ठिकाण आहे. आणि त्या सिद्धाश्रमामध्ये भगवान शिव तपश्चर्या करत बसले होते. आणि त्या सिद्धाश्रमामध्ये तपश्चर्या करायला लागल्यानंतर त्या भगवान शंकराच्या तपश्चर्येचा भंग करण्याकरता कामदेव तिथे आले. आणि कामदेव तिथे आल्यानंतर ते आपले बाण चालवायला लागले. अरविंदमशोकंच च्युतंच नवमल्लिकाः नीलोत्पलंच पंचैते पंचबाणश्च साय, असे 5 बाण चालवायला लागले. भगवान शंकराची समाधी बिघडली नाही, पण शंकर महाराजांना जाणीव झाली की आपल्यावरती कोणतरी बाण चालवत आहे. आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी 3रा डोळा उघडला. आणि 3रा डोळा उघडल्यानंतर तो कामदेव भस्मसात होऊ लागला. पण रती आली. रती म्हणाली माझ्या कपाळाचं कुंकू राहू द्या. मग भगवान शंकरांनी काय केलं, त्याला पूर्ण जाळलं नाही, त्याला कोळसा केला. आणि आता जो चाली करणारा काम आहे ना, तो कोळसा झालेला काम आहे. ओरिजिनल काम जर आता असता बोलायची सोय नाही. म्हणजे कोळसा झालेला काम इतका ताप देतो, तो खरा कामाने किती ताप दिला असता. असा हा पहिला भाव. चला आता 2रा भाव. आता काम शब्दाचा अर्थ काय, तर काम शब्दाच्या संबंधाने शास्त्रामध्ये बराच विचार सांगितलाय. अहंकार चिदात्मानो एकीकृत्य अविवेकतः इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. काम म्हणजे इच्छा. इच्छेचे अनेक प्रकार आहेत. परंतु कोणती इच्छा म्हणजे काम, की काम म्हणजे अशी इच्छा की जी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसू देत नाही, अशा इच्छेचं नाव आहे काम. म्हणजे काय, थोडासा एक दृष्टांत सांगतो. मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये. आणि साधारणपणे 1996 साली, म्हणजे बरेच वर्ष झाले, म्हणजे हे 4 आणि हे 26, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर 30 वर्षापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, पुण्यामध्ये चांगल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होतो. आणि त्यावेळेला व्यसनाधीन मुलांचं प्रमाण फार. आता त्यावेळेला फक्त मुलंच व्यसनाधीन होती. आता मुलींचीही तीच अवस्था झाली. काय झाली आहे सांगण्यासारखी ही जागा नाही. परंतु मातावर्गांना नम्र आवाहन आहे, विनंती आहे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या बरं का, कृपा करून. मुलांकडेही लक्ष द्या आणि मुलींकडेही लक्ष द्या. फार भयावह अवस्था आहे. काय अवस्था आहे वृत्तपत्र वाचा, मी सांगण्याची वेगळी आवश्यकता नाही आहे. म्हणून आपल्या मुलींकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांकडेही लक्ष दिलं पाहिजे. नुसतं शिकवून चालणार नाही, तर आपला मुलगा हा निर्व्यसनी राहिला पाहिजे, आपली मुलगी ही निर्व्यसनी राहिली पाहिजे, आपला मुलगा मुलगी हे चारित्र्य संपन्न राहिले पाहिजे. त्याच्याकडे कृपा करून लक्ष द्या. शिकले तर पाहिजेच, पण शिक्षणाबरोबर याही 2 गोष्टी महत्वाच्या. आणि मी जेव्हा शिकत होतो तेव्हा व्यसनाधीन लोकांची संख्या होती त्यावेळेस 80-85% होती. आता तर 90-95% आहे. आमचा तो भाचा आहे, तो पॉंडिचेरीला शिकतोय, तो किडनी ट्रान्सप्लांट करण्याचं, किडनी बदलण्याचं काम करतो. त्याला विचारलं, बाबा रे तुझ्या पूर्ण कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये निर्व्यसनी डॉक्टर किती आहे? तो म्हणला मी एकटाच आहे. अशी अवस्था आहे. आणि त्यावेळेला व्यसनी लोकांची फार संख्या. आणि ही परप्रांतातली मुलं तिथं आमच्या कॉलेजच्या जवळ फ्लॅट घेऊन राहायचे. आणि एक दिवस एका मुलाला रात्री 12-12:30 वाजता अशी इच्छा झाली की सिगरेट ओढावी. काय इच्छा झाली? सिगरेट. त्याला इच्छा, तीव्र इच्छा. त्या व्यसनाच्या इच्छेला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? व्यसन करण्याची इच्छा होण्याला काय म्हणतात? तलफ. त्याला तलफ आली रात्री 12 वाजता की सिगरेट ओढावी. स्वतःचे खिसे तपासले, नाही मिळाली. शेजारच्या मुलाला उठवलं, नाही मिळाली. शेजारची फ्लॅट मधली मुलं उठवली, तरी मिळाली नाही. मग काय करायचं? म्हटले दुकान उघडे का कुठे बघू. आताच पुणे वेगळं आहे, आताच मुंबई पण वेगळं आहे. पूर्वीची मुंबई पुणे वेगळी होती. पूर्वी मुंबई झोपायची, पुणे झोपायचं. आता पुणे झोपतही नाही आणि मुंबई झोपत नाही. आणि आपले राज्यकर्ते काय म्हणतात? नाईट लाईफ. अरे काय डोंगर कठीण आहे.
खरंच झोपली पाहिजे, कारण मुंबई पुणे झोपलं पाहिजे, पण झोपत नाही. पूर्वीची वेळ होती, रात्री 12 वाजता एकही दुकान उघडं नाही, सगळीकडे हिंडून आला, पूर्ण दुकानं बंद. पण इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली? सिगरेट ओढायची. मग शेवटी घराजवळ आला, एक पानटपरी होती, त्या पानटपरी बंद होती. एक दगड घेतला, दगड घेऊन त्या पानटपरीचं कुलूप फोडलं, सिगरेट ओढली, शिलगवली आणि त्या ठिकाणी कुलपाचे आणि सिगरेटचे पैसे ठेवले आणि निघून आला. म्हणजे सिगरेट ओढण्याची इच्छा झाली की कधीपर्यंत ती गप्प बसू देत नाही, जोपर्यंत सिगरेट ओढली जात नाही तोपर्यंत. अशा इच्छेचं नाव आहे काम. की जी इच्छा माणसाला पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसू देत नाही, तिचं नाव आहे काम. त्या कामाला त्याच्यावरती चाली नाहीये. पुढे सांगतात क्रोधा चाली नाही. कामा चाली नाही म्हणजेच क्रोधा चाली नाही. त्याचं कारण कामची ना म्हणा, कामची नाही, कामची नाही तेथे क्रोधची कैसा, कामचे नाही तेथे क्रोधचे कैसा. कैचे भांडण रे, राम्या गड्याची आवड मोठी म्हणून लंके पेले रे. रामगड्याची आवड मोठी म्हणून लंके पेने रे. रामगड्याची आवड मोठी म्हणून लंके पेले रे. रामगड्याची आवड मोठी म्हणून लंके पेने रे. ऐक खेळया तुझं सांगितलं रे, आईचे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळया तुझं सांगितलं रे, आईचे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळया तुझं सांगितलं जाणून खेळ केले रे. ऐक खेळया तुझं सांगितलं जाणून खेळ केले रे. हे वर्णन कोणाचं आहे? खेळया माझी खेळया माझ्या हनुम्या हनुम्या शाना. शाना. हनुमंताचं वर्णन आहे. कामची नाही तेथे क्रोधची क्रोधची कैसा. कैसा. काम आला तर क्रोध आहे, काम नसेल तर क्रोधही नाहीये. त्याच्याकरता थोडासा विचार सांगतो. क्रोध म्हणजे काय? तर क्रोध म्हणजे आपल्या इच्छेच्या परिपूर्तीसाठी ज्याचा प्रतिबंध होतो, त्या प्रतिबंधक व्यक्तीच्या वस्तूच्या संबंधानं निर्माण होणारी जी भावना, त्याचं नाव आहे क्रोध. थोडंसं अवघड वाटलं तर सोपं. इथे समजा 500 रुपयाची नोट पडली नाही बरं का, समजा फक्त 500 रुपयाची नोट पडली आहे आणि मला वाटलं की अरे 500 रुपयाची नोट पडली, कोणीच घेत नाहीये, आपण आता उचलली पाहिजे. मी वाकलो खाली, नोटेला हात लावायला लागलो तर दीपक महाराज म्हणले, अहो तुम्ही महाराज आहे, कशाला पडलेली नोट घेताय तुम्ही, तुमची आहे का नोट ती? असं जर मला ते म्हणाले तर काय झालं, माझी इच्छा काय, 500 रुपयाची नोट उचलण्याची माझी इच्छा. त्याला प्रतिबंधक कोण झाले? हे दीपक म्हणजे झाले नाही समजा, हे दीपक महाराज झाले. म्हणजे त्यांच्या संबंधाने माझ्या मनामध्ये जी भावना येते त्याचं नाव आहे क्रोध. जर माझ्या मनामध्ये उचलायची भावनाच नसेल तर क्रोध कशाला येईल? येणारच नाही. म्हणून ज्याच्यावर काम क्रोधा नाही चाली, ज्याच्या ठिकाणी कामही नाही आणि क्रोधही नाही, देवतया जवळ राहतो. हे कळण्यासारखं झालं का नाही? आलं लक्षात? अवघड गोष्टी आहेत. कीर्तनकार प्रवचनकार यांनी कामना सोडली पाहिजे, पण आता त्यांचे रेट कार्ड आहेत. कठीण आहे, अवघड आहे असं. म्हणून काम क्रोधा नाही चाली, देवतया जवळ. आणि पुढे सांगतायत, भूती झाली समता, देवतया जवळी असे. या समतेच्या संबंधाने बराच विचार सांगण्यासारखा आहे, परंतु वाजले किती आता? अजून 20 मिनिटे, थोडासा विचार सांगतो. भूती झाली समता म्हणजे काय? तर दोन वस्तू कधीही समान होत नाहीत, कधीच समान होत नाही. कुत्रा तो कुत्राच आहे, गाय ती गायच आहे. कुत्र्याला दारात बांधलं पाहिजे, गाईला घरात बांधलं पाहिजे, उलट होतं. गाईला दारात बांधतात, कुत्र्याला घरात बांधतात. मग कुत्रा आणि गाय हे पशु आहेत का नाही? दोन्ही पशु आहेत. पण एक पशु जरी असला तरी तो पूज्य आहे आणि एक पशु पूज्य नाही, त्याज्य आहे, निंदे त्याज्य आहे. मग दोन पशूंमध्ये भूती झाली समता म्हणजे दोन पशूंना समान लेखलं पाहिजे की नाही लेखलं पाहिजे? समान. पण लेखता येतं का? लेखता येत नाही. त्याचं कारण असे की दोन भूत ही भिन्न आहेत.
पण महाराज काय सांगतायत की भूती झाली समता, दोन्ही भूतांकडे जो समत्वानं बघतो तिथे देव राहतो. त्यातला भाव असा आहे. भगवान सांगतायत विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गविहस्ती शुनिचैव शुभपाकेच पंडितः समदर्शिनः. भूती झाली समता म्हणजे दोघांना सारखं वागवायचं नाही, दोघांना समान वागवायचं नाही, दोघांच्या विषयी मनामध्ये समत्व बुद्धी ठेवायची. याचं नाव भूती झाली समता. म्हणजे कुत्रा हा प्राणी आहे, त्याला भाकरी टाकली पाहिजे. गाय हा सुद्धा प्राणी आहे, त्याला चारा टाकला पाहिजे. प्राणी म्हणून दोघांना खायला घातलं पाहिजे, ही समता आहे. परंतु एकाची पूजा केली पाहिजे, एकाला दारात बांधलं पाहिजे, ही समता. आपलं सगळं उलट होतं. किंबहुना आताचं सगळं राजकारण कशावर चाललंय माहिती आहे? समतेवरतीच राजकारण चाललंय. समाजवादी काय म्हणतो? सामाजिक समता पाहिजे. कम्युनिझम काय म्हणतो? आर्थिक समता पाहिजे. पण कधीही ते शक्य होणार नाही. साहेबाला 2 रुपये पगार, शिपायाला पण 2 रुपये पगार चालणार आहे काय? चालणार नाही. त्या ठिकाणी आर्थिक विषमता असणारच. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचा शब्द आहे, भूती झाली समता म्हणजे दोन भूतांच्या विषयी मत असलं पाहिजे. समत्व म्हणजे सर्व धर्म समभाव नाही, सर्व धर्म ममभाव. सर्व लोक माझे आहेत, त्यांच्याविषयी मी कल्याणाची बुद्धी ठेवली पाहिजे. याचं नाव भूती झाली समता. म्हणून काम क्रोधा नाही झाली देवतया जवळी असे. भूती झाली समता देवतया जवळी असे. आणि असा जो महात्मा आहे, ज्याच्या दर्शनानं पाप निवृत्त होतं, ज्याचा संपूर्ण विश्व हे देवरूपाने सत्य आहे, असा ज्याचा अनुभव आहे, ज्याच्या ठिकाणी कामालाही चाली नाही, ज्याच्या ठिकाणी क्रोधालाही चाली नाही, ज्याच्या ठिकाणी सर्व भूतांच्या विषयी समत्व आहे, असा जो महात्मा आहे तो तत्वदृष्टीने कसा असतो ते महाराज शेवटी सांगतात. तुका मन भेदा भादा, तुका मन भेदा भादा, तुका मन भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका मन भेदा भेद, भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. वाद कंडोने, वाद कंडोने, देवतया जवळी, देवतया जवळी आसे. देवतया जवळी, देवतया जवळी आसे. महाराज सांगतायत तत्वदृष्टीने जर त्याचा विचार करायला गेलो तर तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. वेदांत शास्त्रामध्ये असेल, न्यायशास्त्रामध्ये असेल, भेदाचा आणि अभेदाचा बराच विचार सांगितलेला आहे. कुठे 3 प्रकारचे भेद सांगितलेत, कुठे 6 प्रकारचे भेद सांगितलेत, कुठे 5 प्रकारचे भेद सांगितलेत, कुठे 12 प्रकारचे, सगळे म्हणजे जास्तीत जास्त भेदाचे प्रकार 12 सांगितलेले आहेत. आणि हा भेद आणि अभेद ह्याच्याविषयी बरीच चर्चा वेदांत शास्त्रात आहे, न्यायामध्ये आहे, पूर्वमीमांसेत, उत्तरमीमांसेत, सगळीकडे ही चर्चा आहे. भेद म्हणजे काय, अभेद म्हणजे काय, भेद असला पाहिजे का अभेद असला पाहिजे, बराच विचार आहे. हल्लीच्या लोकांचा आवडता अभंग आहे,
विष्णुमय जग विष्णूचा धर्म भेदा भेद भ्रम. अर्थ न लक्षात घेता प्रत्येक जण प्रमाण देते. अरे वा जगामध्ये असं झालंय, आपलं दुर्दैव आहे आणि आपणच त्याला कारणीभूत आहे. काय दुर्दैव आहे सांगू, प्रत्येक जण येतो तो कीर्तनकाराला शिकवायला जातोय. प्रत्येक जण येतो कीर्तनकाराला शिकवायला जातो. अवघड झालंय, कारण आपणच आहे. कारण की आपणच ते कीर्तनाची मर्यादा सोडली. आपण जर कीर्तनाची मर्यादा सोडली, काय विषाद आहे, आमच्या समोर करायची लायकी नाहीये त्यांची, पण आपणच मर्यादा सोडली. त्यामुळे हे सगळे लोक उठ सूट उपदेश कोणाला, कीर्तनकाराला. असं तर भेद भ्रम अमंगळ. त्यांना विचारा भेद अमंगळ आहे का, त्यांना फक्त काय दिसतं की भेद अमंगळ आहे, भेद बाळगू नका. तुकोबा राय काय सांगतात, भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे. मग काय तत्व आहे, 12 वर्ष भांडी घासा. आताच महाराजांनी सांगितलं की तत्व जर कळायचं असेल तर 12 वर्ष भांडी घासली पाहिजे. तुकोबा राय सांगतात, तुका म्हणे भेदा भेद. जो महात्मा आहे, ज्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते, त्याच्या दृष्टीने भेदही नाहीये आणि तत्सापेक्ष अभेदही नाहीये. भेद कसा आहे, अभेदाच्या सापेक्ष आहे. अभेद कसा आहे, भेदाच्या सापेक्ष आहे. म्हणून जो ज्ञानी महात्मा आहे, ज्याच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते, त्याच्या जवळ भेद सापेक्ष अभेदही नाही, अभेद सापेक्ष भेदही नाही. जे काही त्याच्याकडे आहे ती अद्वैतता आहे. वा आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय. जे कानिज ध्येय योगियांचे जे का निज ध्येय योगियांचे, जे का निज ध्येय योगियांचे. त्याच्याकडे अद्वैत आहे. म्हणजे भेद अभेद निरपेक्ष अभेदता त्याच्या जवळ आहे. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. त्याच्या दृष्टीने भेदही नाही, त्याच्या दृष्टीने अभेदही नाही आणि तो या चर्चेमध्ये पडतही नाही. अशा माणसाच्या जवळ देवतया जवळी असे पाप नासे दरुषले. मौली ज्ञानोबाऱ्यांना, जगद्गुरु तुकोबाऱ्यांना ही प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यामध्ये असा महात्मा आम्हाला भेटू द्या. देव तर भेटणारच आहे, पण देव कधी भेटणार आहे, असा महात्मा जेव्हा भेटेल तेव्हा देव भेटणार आहे. असा महात्मा आम्हाला भेटू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची. तीर्थरूप गुरुबारी महाराज नेहमी सांगायचे, आपल्याला आपल्या आयुष्यात एकदा का होईना देव भेटतोच, एकदा का होईना आपल्याला संत भेटतातच, परंतु भेटलेला देव होता, भेटलेले संत होते हे आपल्या लक्षात येत नाही. हे महत्वाचं. देव भेटला पाहिजे, संत भेटले पाहिजेत आणि भेटलेला देव आणि भेटलेले संत कळाले पाहिजे. एकदा काय झालं की एकाने ठरवलं की आपण जगामध्ये एक दगड आहे, त्या दगडाचं नाव आहे परीस. परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. तर आपण जगामध्ये परीस आहे का नाही, काय तुमचं काय मत आहे? काय दीपक, तुम्हाला काय म्हणतात दीपक महाराज? आहे 1,00,00,000% कारण की माऊली सांगतात, माऊली सांगतात त्याचा अर्थ जगामध्ये परीस आहेच. माऊली कधी खोटं सांगणार नाही. संत सांगतात परीस आहे, पण आपल्याला सापडत नाही. मग असाच एकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण परीस शोधायचा. मग काय केलं की परीसाचं लक्षण काय की लोखंडाला दगड लागला की सोनं होतं. मग त्यांनी काय केलं, गळामध्ये एक लोखंडाचा तुकडा बांधला आणि सगळं जग शोधायचं म्हटलं, काय सापडणार नाही, जग सगळं शोधू म्हटलं. मग काय केलं, गळ्यामध्ये लोखंडाचा तुकडा बांधला आणि तुकडा बांधून प्रत्येक दगड घ्यायचा, त्या लोखंडाला लावायचा, पुढे जायचं. प्रत्येक दगड घ्यायचा, लोखंडाला लावायचं, पुढे जायचं. पूर्वी तो बघायचा की त्या लोखंडाचं सोनं झालं का नाही. मग पुढे मेकॅनिकल प्रोसेस झाली, घ्यायचा लावायचा, बघायचंच नाही. पण लावला लावला, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर बघितलं ते लोखंड सोनं झालं होतं, परंतु कोणत्या दगडाने झालं हे त्याला कळालं नाही. त्याप्रमाणे आपल्याला देव भेटतो, संत भेटतात, पण भेटलेला देव होता, भेटलेले संत होते हे कळत नाही. म्हणून त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची की आम्हाला संतांची भेट होऊ दे आणि भेटलेले संत आम्हाला कळू दे आणि आमच्या जीवनाचं सोनं